नमस्कार मंडळी, आज माका जाऊचा होता काजूच्या बागेत, म्हणून मी घातलंय कामाचो ड्रेस. चांगले कपडे घालून गेलय तर ते खराब होतले, म्हणून मी घातलंय काम करूचो वेगळोच ड्रेस आणि निघालय कामाक जाऊ. गाडी घेतलय आणि वाटेक लागले. चालू अर्धो तास तरी लागतलो. गाडी असल्यामुळे 15 मिनिटा लागतली काजूत जाऊ. 2 मिनिट पुढे गेलय आणि माका भेटले आमचे गावचे गुरव काका. त्यांका वाटता स्वप्नच पडला होता असा मी येणार असा. त्यांका पण काजूतच जाऊचा होता. त्यांची पण बाग तिकडेच असा. त्यांना घेतलंय आणि निघालय काजूच्या बागेच्या दिशेने. थोडा पुढे गेलाव आणि लेफ्ट साईडला केळीची बाग असा. त्या बागेच्या पुढेच 1 मिनिटच्या अंतरावर आमची बाग असा. माका गाडी रस्त्यावर लावूनच चालत जाऊचा लागता. गुरव काका कधी काजीत जातय आणि काजूची झाडा बघतय असा झाला होता. ते उतरले आणि वाटेकच लागले. बघतय तर काय, आमचे काका पाणी भरत होते. त्यांची पण बाग तिकडेच असा. त्यांका रानावर औषध मारूचा होता. कुठलीही आयडिया हवी असत तर त्यांच्याकडे जाऊचा. ते बरोबर सांगतले काय करूक हवाता. कळशी बुडत नव्हती म्हणून त्यांनी व्हाळात जीव घालतात तसा 4 दगड लावून पाणी अडवलं होता. तरी सुद्धा त्यांची कळशी बुडत नव्हती म्हणून त्यांनी भांडा नाही म्हणून पिशवीचा वापर केला. असे आमचे अण्णा काका, हुशार माणूस. एकदाचो काजूत येऊन पोचलंय. बघतय तर काय, बागेत रान भरपूर दिसत होता. टाईम मिळत तसं येऊन रान काढत होतो. जास्त करून तिरडो आणि स्वंतळ दिसत होती. 1.5 महिना गणपतीला असतानाच तो आत्ताच लूक लागलो होतो. ही आमची बाग. ह्यो बघा आमचो शेंद्या डोंगर. तुम्ही खै पण जावा गावा उंचावर ह्यो डोंगर दिसणार. भरपूर उंचही हा. आजूबाजूक एवढो डोंगरच उंच नाही हा. ह्यो डोंगर उंच हा. प्रसिद्ध पण हा. ह्या बघा रान काढून ढीग 1-2 ठिकाणी मारलं होतं. रान काढून हात पण खूप दुखूक लागले होते. ह्यो बघा कसो मी तिरडो काढतोय हैतो. या झाल्यावर सगळा काढून औषध पण मारूचा असा. या सगळा काम करता कधी 6 वाजून गेले ते समजलाच नाही. माका घरात पण जाऊचा असा. माका बारकोसो व्हाळ लागलो. तिथं आलंय आणि सगळी माती लागली होती पायाला चुकलेला. त्या धुतलंय आणि रस्त्यावर आलो. मंगेश दादा, तो पण बागेतच गेलो होतो. तो म्हणता माझ्याकडे टेबल शीट हा. तू एका घेतलंस काय? मी त्याच्या भावाक घेतलंय आणि निघालय घरात जाऊ.